हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 7. अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. 18व्या श्लोकाचं तात्पर्य आता वाचायला सुरुवात करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तात्पर्य: ज्या भक्तांना पूर्ण ज्ञान नाही ते भगवंतांना प्रिय नाहीत असे नाही. भगवंत म्हणतात की सर्व भक्त उदार आहेत, कारण जो मग तो कोणत्याही हेतूनी असो भगवंतांकडे येतो त्याला महात्मा म्हटले जाते. तर उदारा सर्व एव येते याबद्दल प्रभुपाद इथे सुरुवातीलाच समजवतात. तर सगळेच काय आहेत? उदार आहेत. सगळेच भक्त आहेत ते उदार आहेत. तर भगवंतांना प्रिय नाहीयेत. ज्यांना कमी ज्ञान आहे तर ते प्रिय नाहीयेत असं नाहीये. भगवंत म्हणतात की असा व्यक्ती आहे तो उदार आहे. तर भगवंतांकडे येतो त्याला महात्मा असं म्हटलं जातं. तर महात्मा म्हणजे काय? ज्याला भगवंतांची महिमा समजलेली आहे आणि म्हणून तो कोणत्याही हेतूने असो भगवंतांकडे येतो, म्हणून त्याला महात्मा म्हटलं जातं. ज्या भक्तांना भगवत भक्तीच्या बदल्यात काही लाभ व्हावा अशी इच्छा असते त्यांचाही म्हणजे त्या भक्तांचाही भगवंत स्वीकार करतात, कारण त्यांच्यामध्ये स्नेहाचे आदान प्रदान होते. तर हा मुद्दा समजावताना वैष्णवाचार्य म्हणतात, स्नेहाचं आदान प्रदान होणं म्हणजे काय? तिरुपती बालाजी या मंदिरात जेव्हा मनुष्य बालाजीच्या हुंडीमध्ये 1,00,000 रुपये टाकतो, तेव्हा त्याची अपेक्षा काय आहे की या 1,00,000च्या बदल्यात मला 2,00,000 पाहिजे आहेत आणि त्याला ते मिळतात सुद्धा. तर अशा प्रकारे हे जे तिरुपती बालाजी आहेत ते स्नेहाचं आदान प्रदान या प्रकारे करतात. स्नेहामुळे ते भगवंतांकडे भौतिक लाभाची याचना करतात आणि जेव्हा त्यांना लाभ प्राप्ती होते तेव्हा ते इतके तृप्त होतात की ते भक्तीमध्येही उन्नत होतात. तर भगवंतांकडे कुणीही याचक आला तर भगवंत त्याला भरपूर जे मागतोय ते तर देतातच, पण त्याच्याबरोबरच त्या व्यक्तीला सत असत विवेक बुद्धी सुद्धा देतात. काय चांगलं काय वाईट विवेक म्हणजे त्यामध्ये फरक कसा करायचा ही सगळी बुद्धी देतात. त्यामुळे हे जे भगवंतांकडे याचना करणारे भक्त आले आहेत ते हळूहळू भक्तीमध्ये उन्नत होत जातात आणि त्यांची भगवंतांवरची जी श्रद्धा आहे ती वाढायला लागते. परंतु जो भक्त पूर्ण ज्ञानाने युक्त असतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय असतो, कारण प्रेम आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो. तर प्रभुपाद इथे समजवतायत की असा हा जो व्यक्ती आहे तो काय? पूर्ण ज्ञानाने युक्त आहे. तो भगवंतांना प्रिय आहे. का? कारण त्याने भगवंतांबरोबरचा आपला संबंध जाणला आहे आणि तो भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास या नात्याने मोठ्या प्रेमाने भक्तिभावाने भगवंतांची सेवा करतो. आणि इथे दिलंय बघा, कारण प्रेम आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा करणे हाच केवळ त्याचा उद्देश असतो. तर म्हणून तो भगवंतांना अत्यंत प्रिय होतो. पुढे वाचते, असा भक्त भगवंतांच्या निकट सानिध्या वाचून किंवा भगवंतांची सेवा केल्या वाचून क्षणभरही राहू शकत नाही. तसेच भगवंतांनाही आपला भक्त अत्यंत प्रिय असतो आणि म्हणून भगवंतांना आपल्या भक्तापासून वेगळे राहवत नाही. तर भगवंतांबरोबरचं या भक्ताचं या ज्ञानी भक्ताचं नातं एवढं घट्ट होत जातं की इथे काय म्हटलं आहे की असा भक्त भगवंतांच्या निकट सानिध्या वाचून किंवा भगवंतांची सेवा केल्याशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. तर असे हे जे भक्त आहेत त्यांच्याबद्दल भगवंतांनी
भागवतम मध्ये सांगितला आहे. तो श्लोक प्रभुपाद पुढे देत आहेत, तो वाचूया. श्रीमद भागवतात 9.4.68 मध्ये भगवंत सांगतात की साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं तु अहम् मत अन्यत्ते न जानन्ति न अहम तेभ्यो मनागपि. भाषांतर. भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे. भक्त माझ्या व्यतिरिक्त इतर काहीही जाणत नाहीत आणि मी सुद्धा भक्ताला विसरू शकत नाही. तर शब्द बघूया. पहिला म्हटलं आहे साधवो हृदयम मह्यम. तर साधवो म्हणजे काय? शुद्ध भक्त. हृदयो मह्यम, ते शुद्ध भक्त माझ्या हृदयात आहेत. साधूनां हृदयम तु अहम, त्यांच्या हृदयात, त्या शुद्ध भक्तांच्या हृदयात अहम, मी सदैव आहे. मग म्हटलं आहे मत अन्यत ते न जानंती. मत अन्यत म्हणजे काय आहे? माझ्या व्यतिरिक्त. ते न जानंती, ते भक्त. न जानंती म्हणजे माझ्या व्यतिरिक्त ते इतर काहीही जाणत नाहीत. आणि म्हटलं आहे की न अहम तेभ्यो मनाग अपि. न अहम म्हणजे काय? मी सुद्धा नाही. न अहम आणि शेवटचा शब्द आहे अपि, म्हणजे न अहम अपि म्हणजे मी सुद्धा नाही. आणि तेभ्यो मनाग म्हणजे काय? मी सुद्धा भक्ताला विसरू शकत नाही. तर हे असं का होतं यासाठी भगवंत पुढे स्पष्टीकरण देत आहेत. इथे आपण वाचूया. पुढे प्रभुपादांनी लिहून दिलंय ते. मी आणि माझ्या शुद्ध भक्तांमध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध असतो. पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त भगवत भक्तीपासून कधीच दूर राहत नाहीत आणि म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत. तर असे हे जे भक्त आहेत ते भगवंतांना का प्रिय आहेत? अत्यंत प्रिय. कोणते? पूर्ण ज्ञानाने युक्त असलेला हा भक्त आहे तो. का? कारण तो भक्त आहे तो, आपण 7.17 मध्ये वाचलं तसा तो नित्ययुक्त आणि एक भक्ती आहे. म्हणजे नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त आहे. तर आपण या श्लोकामधून जाणलं की आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी सगळेच आहेत ते भगवंतांना प्रिय आहेत. पण जो भगवंतांबरोबरचा आपला संबंध जाणून प्रेम आणि भक्तिभावाने भगवंतांची सेवा नित्य करत राहतो, तो ज्ञानी भगवंतांकडे कोणतीच भौतिक याचना करत नाही. तो भगवंतांना अतिशय प्रिय आहे आणि तो शुद्ध भक्त भगवंतांची प्राप्ती करतो. अशा प्रकारे हा 18वा श्लोक आहे तो आपण वाचून पूर्ण केला आहे. आज इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.